नमस्कार, मी आहे पूजा's किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीर वडी। तर ही वडी खूप छान झाली आहे आणि आपण थोडी वेगळ्या पद्धतीची वडी केली आहे। तर तुम्ही ही वडीची रेसिपी फुल बघा, तुम्हालाही ही रेसिपी खूप आवडेल। तर चला आपण कृती करायला सुरुवात करूया। तर मी कढईमध्ये टाकलेला आहे 1 वरगाळी इतकं तेल आणि तेल गरम झालं की आपल्याला पाव चम्मच जिरे, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे। आणि लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त आपल्याला परतावून घ्यायचा आहे। ठेचा परतला की त्यात आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती कोथिंबीर आपल्याला मिश्रणमध्ये टाकून अशी व्यवस्थित परतावून घ्यायची आहे। आणि कोथिंबीर परतत आली की त्यात आपल्याला हिंग, हळद पावडर आणि थोडं लाल तिखट टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर वापरा, नाहीतर स्किप पण करू शकता। तर इथे आपण कोथिंबीर धुतल्यामुळे मस्त अशी शिजत आहे। तर त्यात आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ। 1 मोठा चम्मच आपल्याला हवरी टाकून घ्यायची आहे। हवरीने खूप छान चव येते आपल्या कोथिंबीर वडीला। आणि त्याच कोथिंबीरच्या वाटीमध्ये आपण बेसन पीठ घेतलं आहे, त्यात आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला थोडं थोडं पाणी करून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे बॅटर आपल्याला पातळ करायचं आहे, खूप घट्ट पण नाही करायचं, या पद्धतीने झालं पाहिजे, तुम्ही बघू शकता। आणि असं बॅटर तयार झालं की आपल्याला पूर्ण कोथिंबीर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि पूर्ण ते बेसनचं बॅटर आपल्याला ह्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। आणि हे बॅटर असं व्यवस्थित टाकलं की आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतावून घ्यायचं आहे। तर मी भरपूर अशा साऱ्या कोथिंबीरच्या वड्या, पुन्हा मुगाच्या वड्या, अळूच्या पानाच्या वड्या, 2-3 प्रकारच्या अशा मी वड्या रेसिपी केली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देते, तर नक्की तुम्ही तोही व्हिडिओ बघा। तर आपल्याला एका सपाट ताटावर तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हवरी टाकून घ्यायची आहे। आणि हे बॅटर आपलं शिजलं की आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण बॅटर आणि हाताच्या साहाय्याने गरमागरम असं बॅटर आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला कसा आकार द्यायचा, किती छोट्या किती मोठ्या, त्यावर तुम्ही वड्या पाडू शकता। आणि कोथिंबीरच्या वड्या कशा ह्या खूप छान लागतात। तर तुम्ही बघू शकता अशी आपली वडी तयार झालेली आहे। दिसायला खूप छान वडी दिसतीये। तर अजून पुढची प्रोसेस बाकी आहे। तर इथे मी तळणीसाठी तेल ठेवलं आहे तापायला। तर तेल तापलं की आपल्याला ह्या वड्या अशा एकदम मोकळ्या करून घ्यायच्या आहे। खूप घाई ह्या वड्या तळायच्या नाही। इथं तळताना वड्यांची पूर्ण दक्षता घ्यायची आहे, नाहीतर वड्या ह्या पूर्ण सुट्ट्या होतील तेलामध्ये गेल्यावर। तर वड्यांना असं चारही बाजूने असा शेप देऊन घ्यायचा आहे, का तर ह्या वड्यांमध्ये आपण कोथिंबीर वापरलेली आहे आणि कोथिंबीरने काय होतं, तेलामध्ये गेलं की हे मिश्रण सगळं मोकळं होतं आणि तेलात सगळं पसरू शकतं। त्यापेक्षा मग आपल्याला काय करायचं आहे, ही वडी पाडली की असं सगळीकडं शेप करून घ्यायचं आहे, म्हणजे ती वडी तेलामध्ये गेली की कुठेही तुटत नाही, फाटत नाही। जर तुम्हाला इथे अवघड वाटत असेल तर तुम्ही हे पीठ जास्त असं प्रेस करून मळून घेऊ शकता आणि मग वड्या पाडू शकता। तर मी अशा वड्या करून घेतलेल्या आहे, सगळ्या वड्यांना असा मस्त शेप देऊन घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि गॅसवर आपण गरम केलेलं तेल हे खूप कडकडीत तापवलेलं आहे आणि गॅस आपण कमी केलेला आहे। तर बघू शकता इथे मस्त असं तेल तापलं आहे। तर कमी गॅसवर आपल्याला ह्या वड्या सगळ्या मस्त अशा सोडून घ्यायच्या आहे आणि खूप दाटसरही वड्या आपल्याला सोडायच्या नाहीये, एकदम अशा लांब लांब टाकून घ्यायच्या आहे।
तर तुम्ही बघू शकता मी खूप सारी गर्दी पण नाही केलेली कढाईमध्ये, नाहीतर मग वड्यांचे भांडणं होतील. तर त्या पद्धतीने आपण अशा वड्या एकदम मोकळ्या ठेवलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता. तर अशा वड्या आपल्या एक साईडला परतल्या की त्या पलटून घ्यायच्या आहे, म्हणजे जी खालची साईड असते ती व्यवस्थित अशी क्रिस्पी होते, लालसर होते आणि खायला खरंच खूप टेस्टी लागतात ह्या वड्या. तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा, तुम्हाला खरंच खूप आवडेल अशी रेसिपी करायला. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल ठेवा, म्हणजे माझी रेसिपी जेव्हाही मोबाईलवर येईल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पडत जाईल. आता दुसरी स्टेप आपल्याला त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पहिली स्टेप आपण जशी केली त्याच पद्धतीने तेल गरम करून घेतलं आहे आणि गर्दी न करता आपल्याला व्यवस्थित अशा वड्या सोडून घ्यायच्या आहे, नाहीतर भांडणं लागली तर खूप अवघड होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त अशा वड्या आपल्या तळून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता वड्यांची भांडणं न झाल्यामुळे व्यवस्थित अशा टवटवीत आपल्या वड्या दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.